डिअर डायरी, मी लोहेनगरमध्ये राहते, जिथं खूप गरीब माणसं राहतात. मी अशा गरीब वस्तीमधून आले आहे. मला माझ्या आई वडिलांच्या कष्टाची जाण आहे. माझ्या आई बाबांनी खूप कष्टाचे जीवन काढले, त्यामुळे मला लोकांना मदत करायला आवडते. आजचा कॉलेजचा दिवस खूप छान होता. देवामुळे आजचा दिवस खूप छान गेला. श्रावणी, आलीस का ग? हो, आलीच मंदिरातून जाऊन. पाया पडून येतच मला एक लहान मुलगा मंदिराशी बसलेला दिसला. तर मी त्याला पाहिलं. त्याला विचारलं, तू कोण, कुठून आला आहे? तर तो बोलला, दीदी, मला खूप भूक लागली आहे. सकाळपासून मी काही खाल्लं नाही. मला असं वाटलं की मी जर एक दिवस जेवण नाही केलं तर मी राहू शकत नाही. तर तो एक लहान मुलगा कशी त्याची भूक सहन करत असेल? मी त्याला मदत करायची ठरवली. घरातून मटकीची भाजी आणि भाकर त्याला खाऊ घातली. रात्री मी आणि आई जेवण करत होतो, तेव्हा मी आईला सर्व सांगितलं. आईने हे ऐकल्यावर तिला खूप आनंद झाला. कोणाची मदत करण्यासाठी पैसा किंवा वय, ताकद ह्या गोष्टी नाही लागत. फक्त आपल्यातली माणुसकी लागते.